बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे राजकीय फटाकेबाजीची। अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक विरुद्ध एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे वाद रंगलेला असतानाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मोठा बॉम्ब फोडलाय। नवाब मलिकांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट फडणवीसांनी केलाय। मलिकांनी हे आरोप फेटाळले, मात्र हा वाद आता आणखी पेटणार आहे। नेमकं काय काय घडले आज दिवसभरात सविस्तर बघूया। अखेर देवेंद्र फडणवीसांनी फोडला बॉम्ब। नवाब मलिकांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा गौप्यस्फोट। ड्रग्ज दाऊद प्रकरणानंतर आता अंडरवर्ल्ड कनेक्शन। दिवाळीनंतर बॉम्ब फोडू असा इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता। तो त्यांनी मंगळवारी खरा करून दाखवला। अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांचे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत। मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील गुन्हेगारांकडून मलिक कुटुंबियांनी कुर्ल्यातील 3 एकर जमीन अवघ्या 20 लाख रुपयांना विकत घेतली असा गंभीर आरोप करत फडणवीसांनी दिवाळीनंतरचे फटाके फोडले। ज्यांच्याकडून ही जमीन कवडीमोल भावानं खरेदी केली त्यापैकी सरदार शाहवली खान हा 1993च्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील गुन्हेगार आहे। टायगर मेमनच्या सांगण्यावरून त्यानं बॉम्बस्फोट करण्यासाठी RDX भरलं। त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली असून तो जेलमध्ये आहे। तर सलीम पटेल हा माफिया डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकरचा ड्रायव्हर होता। 2005 मध्ये मंत्री असताना मलिकांच्या सॉलिडस कंपनीनं खान आणि पटेलकडून ही 3 एकर जमीन अवघ्या 20 लाख रुपयांना विकत घेतली। मुंबईच्या गुन्हेगारांची जमीन टाडा अंतर्गत जप्त होऊ नये म्हणून हा व्यवहार करण्यात आला असा गंभीर आरोप फडणवीसांनी केला। तर अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा फडणवीसांचा आरोप मलिकांनी फेटाळून लावला। मुंबईच्या गुन्हेगाराकडनं, मुंबईच्या हत्यारांकडनं ही जमीन विकत घेण्याची काय आवश्यकता होती? 4 प्रॉपर्टीच्या बाबतीत मी खात्रीनं सांगू शकतो कि त्याचा अंडरवर्ल्डशी संबंध है, अंडरवर्ल्डशी डीलिंग है। पहली बार आपने इस तरह का आरोप लगाया, सरासर बेबुनियाद है। ना नवाब मलिक के किसी अंडरवर्ल्ड के लोगों से रिश्ते रहे, ना नवाब मलिक ने कभी बम ब्लास्ट के लोगों से कोई संपत्ति खरीदी। हमें लगता है कि झूठ का आडंबर खड़ा कर देने से किसी की प्रतिमा मलिन हो जाएगी, तो हमें लगता है देवेंद्र जी आपकी गलतफहमी है। हा केवळ एक व्यवहार नाही, तर अशा प्रकारच्या आणखी 4 व्यवहारांमध्ये मलिक आणि अंडरवर्ल्डचा संबंध आहे। त्याबाबतचे सगळे पुरावे तपास यंत्रणांना आणि शरद पवारांना पाठवणार असल्याचंही फडणवीसांनी सांगितलं। तर आपणही बुधवारी फडणवीसांच्या अंडरवर्ल्ड संबंधांचा हायड्रोजन बॉम्ब फोडणार आहोत असा इशारा मलिकांनी दिलाय। या सगळ्या कागदांची एक प्रत राष्ट्रवादी कांग्रेसचे सर्वेसर्वा श्री शरद पवार साहेबांनाही मी देणार आहे। देवेंद्र जी का अंडरवर्ल्ड का क्या खेल है इस महाराष्ट्र में, और देवेंद्र जी ने मुख्यमंत्री रहते हुए किस तरह से अंडरवर्ल्ड के जरिए पूरे शहर को हॉस्टेज बना रखा था, कल सुबह 10 बजे उसकी जानकारी देंगे। ड्रग्जवरून सुरू झालेल्या या प्रकरणाला आता राजकीय वळण लागले। दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोपांचे फटाके फुटत असल्यानं महाराष्ट्राच्या राजकारणात धूर आणि जाळ संकटच निघतोय। लाडाच्या दाऊद नंतर या प्रकरणात आता अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचीही एंट्री झालीय। त्यामुळे पुढच्या काळात आणखी किती मोठे बॉम्ब फुटणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। दीपक भातुसे आणि सागर कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट झी24 तास। दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेदरम्यान याच मुद्द्यावरती काही गंभीर सवाल उपस्थित केलेले आहेत। काय आहेत ते आपण बघूया। 20 कोटींची मालमत्ता 20 लाखात कशी खरेदी केली गेली हा सवाल उपस्थित होतोय। मालमत्ता खरेदी करण्यासाठी ब्लॅक मनीचा वापर झाला का? दहशतवादी कारवायांसाठी ब्लॅक मनीचा वापर करण्यात आला का हा सवालही आता उपस्थित होतोय। सोबतच सलीम पटेलबाबत मलिकांना माहिती नव्हती का? टाडा आरोपींनी जमीन सरकार जमा होण्याच्या भीतीने विकली का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणं गरजेचं आहे।
तेव्हा फडणवीसांनी उपस्थित केलेल्या या प्रश्नांमुळे मलिक कुटुंबीय NIAच्या फेऱ्यात अडकणार का अशी शंका आता राजकीय वर्तुळात उपस्थित केली जाते. यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे. NCB अधिकारी समीर वानखेडेंची पत्नी क्रांती रेडकर सोबतच वडील ज्ञानदेव वानखेडे आणि बहीण यास्मिन वानखेडे यांनी आज राजभवनावरती जाऊन राज्यपाल भगतसिंग कोश्यारींची भेट घेतली. खोटे पुरावे दाखवून इज्जत आणि अब्रूवर हल्ले होत आहेत अशी तक्रार वानखेडे कुटुंबियांनी राज्यपालांकडे केली आहे. तर राज्यपालांनी आम्हाला धीर बाळगण्याचा सल्ला दिला असं क्रांती रेडकर वानखेडे यांनी भेटीनंतर सांगितलं. आम्ही आमचं निवेदन त्यांच्यासमोर पेश केलेलं आहे. आम्ही त्यांना सांगितलं ही लढाई आहे, ही सत्याची लढाई आहे आणि ज्या लोकांना असं वाटत असेल की हे असे गरीब बिचारे आपले म्हणत आहे, तसं नाहीये. आम्ही योद्धा आहोत, आम्ही सत्याचे योद्धा आहोत आणि आम्ही असे लढत राहणार. आणि गव्हर्नर साहेबांकडून आम्हाला निश्चितच चांगलं आश्वासन मिळालेलं आहे आणि ती स्फूर्ती त्यांच्याकडून आम्हाला मिळाली आहे की आम्ही अजून जास्तीत जास्त सत्यासाठी निश्चित लढणार आहोत आणि विजयी आमचा. आणि यानंतर ड्रग्ज प्रकरणात अजून एक महत्त्वाची बातमी. NCB अधिकारी असल्याचं भासून KP गोसावीचा वसुलीचा डाव होता. शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी हिची भेट देखील त्यानं NCB अधिकारी असल्याचं सांगूनच घेतली अशी धक्कादायक माहिती मुंबई पोलिसांच्या SIT चौकशीत पुढे आली आहे. किरण गोसावीनं आधी आर्यन खानसह NCB ऑफिसमध्ये सेल्फी काढला. त्यानंतर आर्यन खानची क्लिप मोबाईलमध्ये तयार केली. NCB ऑफिस बाहेर मीडिया आहे हे पाहिल्यावरती त्याने सफाईदारपणे आर्यनचा हात धरून NCB ऑफिसमध्ये नेलं. त्यामुळे तो NCB अधिकारीच आहे असा आभास निर्माण करण्यात आला. या प्रकरणी आता गोसावीसह काही जणांवरती लाचलुचपत प्रतिबंधक कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे. STच्या संपासंदर्भात एक मोठी बातमी. संपकरी कर्मचाऱ्यांवरती ST महामंडळानं आता कारवाई सुरू केली आहे. राज्यातल्या संपावर गेलेल्या 376 ST कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं. राज्यातल्या 45 डेपोमधल्या कर्मचाऱ्यांवरती ही कारवाई करण्यात आली आहे. राज्य सरकारनं GR काढून देखील ST संघटनांनी संप मागे घेतलेला नाही. त्यामुळे अखेर ST महामंडळानं कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे संप आणखी चिघळण्याची शक्यता आहे. दरम्यान ST कर्मचाऱ्यांनी आरपारची लढाई करू नये असा इशारा परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिलाय. मला असं पुन्हा वाटतंय की ST कर्मचाऱ्यांनी ही आरपारची लढाई लढू नये. त्याचं कारण असं आहे की मला देखील STच्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये ही सहानुभूती आहे. मी पुन्हा त्यांच्याशी मी सतत चर्चा करतोय आणि तीही चर्चा मी सतत करत राहणार. माझं परिवहन मंत्री म्हणून त्यांचा पालक म्हणून कर्तव्य आहे की त्यांना समजावणं आणि ह्याच्यातून योग्य तो मार्ग काढणं. यानंतर राज्यातल्या शेतकऱ्यांना सतर्क करणारी एक बातमी. कारण शेतकऱ्यांच्या फसवणुकीचा नवा प्रकार आता उघडकीस आलाय. दूध देणाऱ्या गायी गाभण करण्यासाठी कृत्रिम रेतन केलं जातं. मात्र वळूंच्या वीर्यामध्येच कशी भेसळ केली जाते आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांची कशी फसवणूक होते बघूया त्याबद्दलचा हा स्पेशल रिपोर्ट. दूध उत्पादक शेतकऱ्यांनो सावधान. खासगी कंपन्यांकडून वळूंच्या वीर्यात भेसळ. वीर्य भेसळ रोखण्यासाठी लवकरच नवा कायदा. दूध भेसळीचा प्रकार तुम्ही याआधी पाहिला असेल, पण आज आम्ही दाखवणार आहोत चक्क वळूंच्या वीर्यातल्या भेसळीचा प्रकार. खासगी कंपन्यांकडून सॉर्टेड सिमेंटमध्ये भेसळ केली जाते. गायींच्या कृत्रिम रेतनासाठी सहीवाल, गीर, HF, जर्सी कृत्रिम गायींच्या जातींच्या वळूंचं सॉर्टेड सिमेंट उपलब्ध केलं जातं. या सिमेंट मात्रांची किंमत सरासरी 1200 ते 1800 रुपये इतकी आहे. सेक्स सॉर्टेड सिमेंटच्या वापरामुळे उच्च गुणवत्ता, अनुवंशिकता आणि चांगलं दूध उत्पादन क्षमता असलेल्या कालवडी जन्माला येतात. त्यामुळे डेअरीमधील दूध उत्पादन वाढू शकतं. तर नर वासरू जन्माला आल्यास त्याच्या वीर्य विक्रीतून चांगला मोबदला मिळू शकतो. मात्र काही खासगी कंपन्या जातीवंत वळूऐवजी सामान्य वळूंचं वीर्य सेक्स सॉर्टेड सिमेंट म्हणून कृत्रिम रेतनासाठी देतात. यामुळे कमी उत्पादन क्षमता असलेल्या कालवडी आणि कमी दर्जाच्या नर वासरांचा जन्म होतो. शेतकऱ्यांची होणारी ही फसवणूक टाळण्यासाठी लवकरच कायदा करणार असल्याचं आश्वासन सरकारनं दिलंय. काही प्रायव्हेट कंपनीज कडून येणारे जे सिमेंट आहे ते कुठेतरी त्याने दगा फटकावून आलेला आणि याची मोठी किंमत ह्या दूध उत्पादकाला त्या ठिकाणी भोगावं लागते. आता राज्य शासनाने याचा नक्कीच विचार करेल आणि पुढं या
ह्या सीमेच्या माध्यमातून आर्टिफिशियल इंसेमिनेशन शेतकऱ्याला दूध उत्पादनाला दगा फटका होणार नाही. वेळप्रसंगी यासाठी कायदा तयार करायला ते राज्य शासनाचा कायदा तयार करेल. चांगली दूध उत्पादन क्षमता असलेल्या गायींसाठी शेतकरी लाखो रुपये खर्च करतात. मात्र कृत्रिम रेतनाच्या नावाखाली वळूंच्या विर्यात होणारी ही भेसळ म्हणजे शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक आहे. ती टाळण्यासाठी सरकारनं कठोर पावलं उचलली पाहिजेत. प्रशांत शर्मा, झी 24 तास, अहमदनगर. आणि यानंतर राज्यातल्या शाळकरी विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी एक महत्त्वाची बातमी. राज्यातील शाळांची दिवाळीची सुट्टी आहे ती उद्यापर्यंतच असणार आहे, कारण राज्यातील सगळ्या शाळा 11 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत. दिवाळीच्या सुट्टीनंतर शाळा 11 नोव्हेंबर रोजी सुरू होणार आहेत. फक्त भंडाऱ्यातल्या शाळा या 22 नोव्हेंबरपासून सुरू होतील. किंवा दिवाळीच्या सुट्टीनंतर पुन्हा एकदा शाळेची घंटा वाजणार आहे. राज्यातल्या सगळ्या शाळा 11 नोव्हेंबरपासून सुरू होत आहेत. यानंतरची बातमी औरंगाबादमधून. औरंगाबादेत संथ लसीकरणावरती उपाय म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी आता कठोर निर्णय घेतले. यापुढे पेट्रोल पंप, गॅस एजन्सी, रेशन दुकानदार आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी ग्राहकांचं लसीकरण प्रमाणपत्र बघूनच सेवा द्यावी असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत. शेतमालाची लिलाव प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पैसे घेण्यापूर्वी शेतकऱ्यांना या लसीकरणाचं प्रमाणपत्र दाखवावं लागणार आहे. औरंगाबाद जिल्ह्यात फक्त 55% लसीकरण झालंय. लसीकरणात जिल्हा थेट 26व्या क्रमांकावरती गेलाय. जिल्ह्यातलं लसीकरण वाढावं यासाठी आता जिल्हाधिकाऱ्यांनी हा कठोर निर्णय घेतलाय. वळूयात पुढच्या बातमीकडे. चीननं एकीकडे सोशल मीडियावरती भारताला घाबरवण्याचा प्रकार सुरू केलाय, तर पाकिस्तानला लष्करी मदत देखील सुरू ठेवली आहे. भारताची दुहेरी कोंडी करण्याचं हे कारस्थान चीनचं नेमकं काय आहे बघूयात. भारताविरोधात चीनचं दुहेरी कारस्थान. ट्विटरवरून लष्करी हल्ल्याची छुपी धमकी. पाकिस्तानला पुरवल्या अत्याधुनिक युद्धनौका. भारताविरोधात चीनच्या कुरापती कमी होण्याऐवजी वाढतच चालल्या आहेत. एकीकडे सोशल मीडियावरून भारताविरोधात कॅम्पेन चालवायचं आणि पाकिस्तानला भरीव लष्करी मदत सुरूच ठेवायची, असा चीनी कावा सध्या सुरू आहे. चीनी सरकारच्या काही संस्थांनी चायना स्पेशल मीडिया कॅम्पेन सुरू केलंय. याद्वारे अरुणाचल प्रदेशात लष्करी कारवाईची धमकी छुप्या पद्धतीनं दिली जातीये. अनेक व्हेरीफाईड आणि अनव्हेरीफाईड ट्विटर अकाउंट्सवर अरुणाचल सीमेवर पीपल्स लिबरेशन आर्मी तैनात असल्याचे जुने फोटो आणि व्हिडिओ अपलोड केले जात आहेत. विशेष म्हणजे चीनमध्ये ट्विटरवर निर्बंध असतानाही ही कुरापतखोरी सुरू आहे. काही दिवसांपूर्वी तिबेटमध्ये युद्धसराव करून चीननं आपले नापाक मनसुबे उघड केले होते. आता या ट्विटर कॅम्पेनमुळे सावध झालेल्या भारतीय लष्करानं लडाखपासून ते अरुणाचल प्रदेशापर्यंतच्या सीमेची कडेकोट नाकेबंदी केली आहे. दुसरीकडे भारताला तिन्ही देशांनी वेढणाऱ्या समुद्रातही आपलं जाळं विणायला चीन्यांनी सुरुवात केली आहे. चीननं पाकिस्तानी नौदलाला एक अत्याधुनिक युद्धनौका दिली आहे. टाइप 054A/P या प्रकारातील ही युद्धनौका चायना स्टेट शिप बिल्डिंग कॉर्पोरेशननं विकसित केली आहे. पाकिस्तानी नौदलानं या युद्धनौकेचं नामकरण PNS तुगरील असं केलंय. चीन अशा 4 युद्धनौका पाकिस्तानला देणार आहे. पाण्यात आणि हवेतून होणाऱ्या हल्ल्यांना ही अधिक सुरक्षा देते. शिवाय युद्धनौकेवरील क्षेपणास्त्र जास्त दूरवर मारा करू शकतात. तुम्ही फक्त हीच गोष्ट करू शकता की तुम्ही चीनकडून गोष्टी घेऊ शकता आणि दुसऱ्या देशांना धमक्या देऊ शकता. भारत हा राष्ट्र सक्षम आहे स्वतःच्या देशाची सीमेची रक्षा करण्यासाठी आणि भारत हा घाबरणारा राष्ट्र नाही आहे. एकीकडे सोशल मीडियावर कॅम्पेन आणि कुरापतखोर शेजाऱ्याला भरीव मदत अशा कात्रीत भारताला पकडण्याची चीनची रणनीती आहे. मात्र भारतीय सैन्य दल अशा कोणत्याही आव्हानांना तोंड द्यायला समर्थ आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.
आगामी मराठी साहित्य संमेलनाच्या एका मुद्द्यावरून पुन्हा एकदा वादाला सुरुवात झाली आहे। या आगामी मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनासाठी जावेद अख्तर आणि गुलजार यांच्या नावांची चर्चा आहे। मात्र ब्राह्मण महासंघानं या दोघांच्या नावाला विरोध दर्शवलाय। साहित्यसृष्टीत योगदान देणारे अनेक दिग्गज आज महाराष्ट्रात उपलब्ध असताना नेहमीच हिंदू धर्माच्या विरोधात बोलणाऱ्या लिहिणाऱ्या विकृतांना बोलावून साहित्य संमेलनाचे पदाधिकारी नेमका कोणता संदेश देऊ पाहतायत, असा सवाल ब्राह्मण महासंघानं उपस्थित केलाय। गुलजार आणि जावेद अख्तर यांची आजपर्यंतची अनेक वक्तव्य ही हिंदू धर्मियांना ठेच पोहोचवणारी आहेत। असं असताना सुद्धा त्याच लोकांच्या हस्ते उद्घाटन प्रसंग का करून घ्यावा असं वाटतं स्वागत समितीला, याचा निर्णय आम्हाला अपेक्षित आहे। एवढं करून सुद्धा जर स्वागत समितीने हा निर्णय घेतला तर ब्राह्मण महासंघाची पुणे शहरातले सगळे, नाशिकचे सर्व पदाधिकारी आणि महाराष्ट्रातले सर्व पदाधिकारी नाशिकमध्ये येऊन त्या कार्यक्रमास विरोध करतील एवढं निश्चित। आई भवानीचा गजर म्हणजे